राईट. काल तुम्हाला काही टॉपिक दिला होता कम्युनिकेशन करण्यासाठी? हो सर, माझा झाला नाही. हा, तुमचं झालं नाही. काय कोणता टॉपिक दिला होता रुपाली मॅडम? सिटी, विलेज, हा, गाव. नाही, मला आवाज नाही येते. सिटी सिटी. सिटी, माय सिटी टॉपिक दिला होता का कम्युनिकेशन करण्यासाठी? ओके, फाईन, ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा की उद्या आल्याच्या नंतर, आज मलाही एका ठिकाणी मीटिंग आहे, पण उद्या आल्याच्या नंतर आपल्याला ताई, कोमल मॅडम, तुम्ही पण एक यस सर. मी माय केलंय सर. केलाय, प्रिपेअर केलाय? नाही, प्रिपेअर नाही केलाय. प्रिपेअर करायचंय त्याला आपल्याला, आणि छोटे छोटे व्हिडिओ बनवायचे आहेत. कोमल मॅडम, तुम्ही जे टॉपिक बनवतायत ना, ते मॅडमनी क्रॉस चेक करून दिल्याच्या नंतर त्याच्यावर व्हिडिओ बनवा. आलंय लक्षात? आणि व्हिडिओ बनवून टाका. मॅडम परत सांगतील तुम्हाला काय करायचंय, कसं करायचंय ते. ओके. आणि काही अडचण वाटली तर विचारत चला. प्रतीक्षा मॅडमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये आहे, त्यांना तुम्ही फोन करत चला. त्यांना फ्री वेळ कधी असतो घ्या, आपला सर, फायदा मला करून घ्यायचा. माझं रिव्हिजन होत नाही हो सर. मेन प्रॉब्लेम हा आहे, माझ्या लक्षात राहत नाही. हा, मग त्यासाठी काय करायचं, ते ऍटलीस्ट ऍटलीस्ट माझं पण प्रॉब्लेम तेच आहे सर. मग नाही ना सगळ्यात सर, असंच नाही. नाही, सगळ्यात माझं असं तुम्हाला माझ्याकडे तो वर्कलोडमुळे मला बुक बघणं पण होत नाही, तुम्हाला माहिती आहे. नाही नाही, ठीक आहे, असू द्या ना. त्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं, माझे काही व्हिडिओ पण पाठवतोय मी तुम्हाला, तेवढे तरी पहा. रिव्हिजन होते दिवसभरातून एका गोष्टीची. चालेल. तेवढे व्हिडिओ तरी आणि पहा. मला म्हणजे समजतं सगळं आहे, पण मला बोलण्यासाठी प्रॉब्लेम आहे सर, तुम्हाला मॅडम मी. त्याला सरावच करावा लागतो. तुम्ही ना तुमच्या वर्कलोड मधून महिनाभर थोडंसं मॅडम कमी करा वर्कलोड प्रोसेसला तर द्या. कमी नाही करू शकत, असा प्रॉब्लेम. हो ना. पण कसं आहे मॅडम माहिती आहे का, की मग कसं आहे, सरांना म्हणा सर तुम्ही थोडं बघाच, आता मला अर्धा घंटा थोडा वेळ द्या, कारण मला अभ्यास होणं गरजेचं आहे. सर मला बोलतात म्हणा बॅच मध्ये. मला आता पुढच्या वीक मध्ये सर पुण्याला जायचंय, पूर्ण वीक मी राहणार नाही अवेलेबल. नाही, मग तुम्ही मॅडम लक्षात ठेवा, पुण्याला जरी गेले ना तुम्ही, तर ऑनलाईन वर आपल्याला प्रॉब्लेम काय, कुठूनही जॉईन होऊ शकतो ना आपण. ते आहे ना. मग आपण ऑनलाईन जॉईन का केलेलं आहे, की आपल्याला भारतभरात नाही, जगभरात कुठेही गेलो आपण तरी आपण सकाळी 9 वाजता बसू शकतो. आहे हो का? तुम्हाला जर असं वाटलं मला 9 वाजता पुण्याला बाहेर पडायचंय सर, तर तुम्ही 8 वाजेची बॅच करा. चालेल, तसं मी मेसेज टाकत. हा, काहीच प्रॉब्लेम. बघा तुम्हाला सांगतो, मिस करूच नका. संध्याकाळी 8ला जर घरी आले ना, संध्याकाळी 8ला पण बॅच असते आपली, त्या बॅचला पण ओके, बसा. चालेल. म्हणजे काय होतं मॅडम, त्या बॅचमध्ये जे काही कन्सेप्ट चालले आहेत ना, हे आपल्याला कानावर तर पडतात. हो. त्या बॅचमध्ये बोलणाऱ्या लोकांचे 4 शब्द तर कानावर पडतील का नाही? नाही. आता तुम्हाला सगळ्यांना या 2 दिवसात 3 दिवसात युनिक लिंक मिळणार आहे, आणि त्याच्या खाली बॅचेसचे टायमिंग टाकणार आहे मी, की ह्या बॅचेसचे टायमिंग असे असे आहेत. आपल्याला एखाद दिवशी जर नाही सकाळची बॅच करणं झाली, तर आपण संध्याकाळची करू शकतो. हो. काय चालेल. हरकत नाही. आपल्याला आपल्या 24 डेज मध्ये आपलं आपलं कन्सेप्ट प्रोसेस कम्प्लीट झाले पाहिजेत, याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचंय. ओके. हो. चलो फाईन. उद्या येताना तुम्ही माय सिटी या टॉपिक वरती प्रॉपर प्रिपरेशन करून या. उद्या आपण बोलून घेऊया. ठीक आहे. हो. हो. Right. आज मी लुपिनकडे येतोय रुपाली मॅडम. जर कम्पॅरेटिव्हली जर मला वाटलं एक 10 मिनिटं वेळ मिळाला तर येईल मी तिकडे. लुपिन मध्ये कंपनीमध्ये चालले का सर? हा, तिथे मॅडम ट्रेनिंग, स्टाफ ट्रेनिंग साठी आपल्याला प्रपोजल द्यायचंय. ओके, तुम्हाला नाही काही मदत लागली तर सांगा, मी HR डिपार्टमेंट मध्ये डिस्कशन करून बरं अप्रुव्हल बरं. द्यायला सांगा. तर त्या अमिता मॅडम तुमच्या ओळखीचे आहेत का? अमिता गंडप्पा काहीतरी काय नाव आहे त्यांचं? गंडप्पा एक आहे आणि विशाल शिंदे तिथे मेन हेड. ओके ओके, चालेल मॅडम, काय हरकत नाही. मी आज एकदा जाऊन बोलून येतो. जर ओके. परत तुम्हाला सांगतो, मग वाटल्यास एक टच करा फक्त, की करून घ्या म्हणून तेवढं काय बरं. हो सर. ओके ओके. चालेल मॅडम, चालेल, काय हरकत नाही. मी भेटतो तुम्हाला तसं. हो सर. ओके. फाईन. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग विथ मी. आज थँक्यू. हा रिपीटेडली व्हिडिओ आल्याच्या नंतर बघा पण. हो. चलो फाईन. थँक्यू. बाय बाय.